रिसर्च प्रपोजल तयार करणं हे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ ऑब्जेक्टिव्स फॉर्मेशन, म्हणजे त्या रिसर्च प्रपोजलमध्ये रिसर्च ऑब्जेक्टिव्स त्यांनी लिहावे लागतात. माझी सर्व संभाव्य संशोधक विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, नम्र सूचना आहे की आपण असे रिसर्च ऑब्जेक्टिव्स तयार करताना 3 गोष्टी नक्की बघितल्या पाहिजेत की ज्या बघितल्या जात नाहीत. पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह, साधारण 5 ते 6 ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजेत किंवा असावेत असा एक ट्रेंड आहे, असा काही नियम नाही आहे, नॉर्म्स आहेत. उदाहरणार्थ पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह हे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे असले पाहिजेत. तुम्ही ज्या विषयावर PhD करता, म्हणजे आपण जर एक उदाहरण घेऊया की आपण एखादं टायटल निवडतो ना PhDचं, त्या टायटलमध्ये काही कॉन्सेप्ट असतात आणि काही टर्म असतात, काही संज्ञा असतात आणि काही शब्द असतात. तर ह्या संज्ञा आणि शब्द या दोघांची क्लॅरिटी येण्यासाठी पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह आपण तयार करतो. सो त्यामुळे पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी, पुढची 2 ऑब्जेक्टिव्ह जी आहेत ते ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह आम्ही ज्याला म्हणतो की तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्याची डेटा ॲनालिसिस करणार, डेटा गोळा करणार, मग त्याचं ॲनालिसिस करणार, मग कन्क्ल्युजन काढणार वगैरे. त्यामुळे पुढचे 2 ऑब्जेक्टिव्ह हे ऑपरेशनल किंवा फंक्शनल. आणि शेवटचे 2 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते ज्याला आपण म्हणतो सजेस्टिव्ह मोडचे असतात की तुमच्या संशोधना झाल्यानंतर मग 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष तुमचं काम झालं की तुम्ही काहीतरी कन्क्ल्युजन काढणार ना, काहीतरी सजेशन देणार. म्हणून हे शेवटचे 2 ऑब्जेक्टिव्ह सजेशनचे किंवा मॉडेल डेव्हलप करण्याचे. आमच्या PhD मध्ये खरं तर अपेक्षा अशी असते की तुम्ही कुठलं तरी एक मॉडेल डेव्हलप करायला पाहिजे, कारण ते मॉडेल डेव्हलप केलं की एक असा एक आधार तयार होतो, आधारभूत ढाचा तयार होतो आणि त्याचा आधार घेऊन मग ती कंपनी असेल किंवा ते सेक्टर असेल हे त्याच्या आधारावर पुढं काम करू शकतात. म्हणून मी परत एकदा माझं ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये कन्क्ल्युजन सांगतो. पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह फॉर क्लॅरिटी ऑफ द कॉन्सेप्ट, पुढचे 2 ऑब्जेक्टिव्ह नंबर 3 आणि 4 समजा हे ऑपरेशनल फंक्शनल प्रत्यक्ष काम फील्ड, आणि शेवटचे 2 ऑब्जेक्टिव्ह हे सजेस्टिव्ह किंवा मॉडेल डेव्हलपमेंटचे. असे 6 ऑब्जेक्टिव्ह तयार झाले की मग आपला एक भाग झाला. आणि पुढचा जो भाग आहे शेवटचा तो म्हणजे हायपोथेसिस. हायपोथेसिसला मराठीत आपण म्हणतो गृहीतक. काहीतरी गृहीत धरायचं असतं आणि ते गृहीतक आपण तयार केलं की त्या गृहीतकाच्या आधारावर आपण काम करतो. म्हणजे मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना उदाहरण देतो की त्या अर्जुनाला त्या ह्याच्यामध्ये फक्त तो डोळाच दिसला, पोपटाचा डोळा दिसला, तसं PhD करणाऱ्या विद्यार्थ्याला एकदा त्यांनी ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिस तयार केले हे सोपं नाही. आता मी 2 मिनिटात सांगितलं, पण ह्याला किमान 2 ते 2.5 महिने लागतात. फ्रेमिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह आणि डेव्हलपिंग द हायपोथेटिकल स्टेटमेंट किंवा गृहीतकाचं स्टेटमेंट तयार करण्यासाठी.